महाराष्ट्रात सध्या कुठेही भेसळ झाली, खाण्यापिण्याच्या वस्तूच्या ठिकाणी अस्वच्छता दिसली, मेडिकलवाल्यांनी दादागिरी केली किंवा नियमबाह्य गोष्ट दिसली तरी त्याची माहिती तुकाराम मुंडेंपर्यंत कशी जाईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चुकीचं काम केलं तर तुकाराम मुंडेंची माणसं येतील हे वाक्य महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहे. हॉटेल असो वा मेडिकल, दुधाची डेअरी असो वा मोठ्या कंपन्या, चुकीचं काम करणारे सध्या औषध व अन्न प्रशासन विभागाच्या रडारवर आहेत आणि यामुळे चांगले चांगले अडकले सुद्धा आणि कारवाई सुद्धा झाली आहे. अशीच कारवाई सोलापूर जिल्ह्यात करण्यात आली आहे आणि त्याला कारण आहे एक व्हिडिओ. नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पापांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होतीये. सैराट चित्रपटातील कलाकार अरबाज शेख म्हणजे सल्या याने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, आम्ही वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर हॉस्पिटलवाल्यांनी 10,000 रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं. हे डिपॉझिट भरल्यानंतर त्यांनी आम्हाला काही औषधं आणण्यासाठी पाठवलं. आम्ही या गोळ्या बाहेरून आणून देतो असं सांगितल्यानंतर त्यांनी त्याला नकार दिला आणि रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषध आणून देण्यास सांगितलं. काही इंजेक्शन असतील ते सुद्धा इथूनच घ्यावे लागतील असं सांगितलं. अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेजमुळे सोलापूर जिल्ह्यातील नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी गोळ्यासाठी चिठ्ठी दिली. या गोळ्या बाहेरून मेडिकलमधून आणतो असं अरबाजने सांगितल्यानंतर त्याला रुग्णालयाच्याच मेडिकलमधून गोळ्या आणण्यास भाग पाडण्यात आलं. ज्या गोळ्या तो बाहेरच्या मेडिकलमधून 20,000मध्ये आणू शकत होता तिथे त्याच्याकडून 40,000 रुपये घेतल्याचा आरोपही अरबाज शेख याने केला. अरबाजच्या या व्हिडिओची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर काही तासातच तुकाराम मुंडे आयुक्त असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने तत्परता दाखवून नोबेल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या फातिमा मेडिकलची तपासणी करत औषध विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत आणि कारवाई सुद्धा केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी या मेडिकलची तपासणी केली. तपासणीनंतर अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर ओपीडी आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली औषधाची चिठ्ठी ही फातिमा मेडिकलमधील संगणकावर प्रसिद्ध होते. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार रुग्णांना याच मेडिकलमधून औषध घेण्यास सांगितलं जात असल्याचे काही पुरावे आढळले आहेत असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंडे यांनी यावर बोलताना अमुक मेडिकलमधूनच औषध घ्यावं लागेल असा नियम नाही, असं आढळल्यास कारवाई केली जाईल असंच म्हटलं होतं. अनेकदा डॉक्टर एखाद्या विशिष्ट मेडिकलमधूनच औषधं घ्या असा आग्रह करतात, पण रुग्णांना कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषध विकत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधून औषध घेण्यास भाग पाडू नये असे निर्देशही अन्न व औषध प्रशासनाने दिले होते. या निर्देशाचं उल्लंघन करणारी रुग्णालयं, मेडिकल किंवा डॉक्टर यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा तुकाराम मुंडे यांनी दिलेला होता. त्यातूनच ही कारवाई केल्याचं बोललं जाते. सध्या महाराष्ट्रात तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वात राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुद्धा होते. मोठ्या कंपन्या, मोठे ब्रँड्स हे तुकाराम मुंडेंचा धसका घेऊन आहेत. आता यापुढे आणखीन कोणत्या प्रसिद्ध ब्रँडवर कारवाई होते का? अशा पद्धतीने गरिबांना लुटणारे मेडिकल्स असतील किंवा भेसळ करणारे दुधाचे ब्रँड्स असतील किंवा अगदी अस्वच्छ हॉटेल्स असतील किंवा नियमाबाह्य काम करणाऱ्या कुठल्याही गोष्टी असतील ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे, त्यावर आता तुकाराम मुंडेंची टीम पुढे काय काय कारवाई करते आणि या कारवाईच्या कचाट्यात कोण कोण सापडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण अरबाज शेखचा हा व्हिडिओ आणि त्यानंतर काही तासात या विभागाने तत्परतेने केलेली ही कारवाई याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.